मुनींद्र धर्मार्थ ट्रस्टच्या वतीने प्रोजेक्टर ते कबीरपंथी तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचा सत्संग नागपूर येथे रविवार दिनांक 3 ऑगस्टला सकाळी 10:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शासकीय नॉर्मल स्कूल वसाहत सीताबर्डी नागपूर येथे संपन्न झाला, ज्यामध्ये लोकांना आध्यात्मिक ज्ञान, जीवनातील सत्य आणि परमात्म्याशी जोडण्याचा मार्ग सांगण्यात आले। या सत्संगाचा आधार श्रीमद भागवत गीता, 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र तसेच बायबल, कुराण शरीफ, गुरु ग्रंथ साहेब, कबीर सागर, इतर सर्व ग्रंथ आणि संत महापुरुषांच्या वचनावर आधारित आध्यात्मिक ज्ञान दिले गेले। सत्संगामध्ये लोकांना जीवनाचे खरे ध्येय समजावून सांगितले गेले। सत्संगामध्ये समाजातील अंधश्रद्धा, रूढी परंपरा आणि अज्ञान प्रवचनाद्वारे दूर करण्याचा प्रयत्न केला जातो। सत्संगामध्ये आध्यात्मिक शांती, सुख आणि मोक्षाचा मार्ग दाखवण्याचे मार्गदर्शन संत रामपालजी महाराज यांनी केले। सत्संग प्रत्येक मानव जातीच्या भल्यासाठी असून या सत्संगामध्ये प्रत्येक जाती पंथांचे लोक येऊ शकतात। संत रामपालजी महाराज म्हणतात की जीव हमारी जाती है, मानव हमारा धर्म, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई धर्म कोही नहीं न्यारा। सत्संगामध्ये येणाऱ्यांसाठी गरीब, श्रीमंत, जात पात अशा प्रकारचे कुठलेही भेदभाव नसतात। सत्संगानंतर मोफत चाय, बिस्किट व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। या सत्संगात सहभागी झालेल्या काही भक्तांनी आपले विचार व्यक्त केले। त्यांनी सांगितले की संत रामपालजी महाराज यांचे प्रवचन ऐकून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले असून त्यांना आध्यात्मिक मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळाली आहे। अनेकांनी ज्ञानगंगा आणि जिने की राह या पुस्तकांमधील तत्वज्ञानामुळे त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाल्याचं नमूद केलंय। संत रामपालजी महाराज यांनी यावेळी उपस्थितांना शास्त्रानुसार भक्तीचा खरा मार्ग आणि तत्वदर्शी संतांची ओळख याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले। त्यांनी श्रीमद भगवत गीता अध्याय 15 श्लोक 1 आणि अन्य शास्त्रांचा उल्लेख करत सांगितले की तत्वदर्शी संत हाच खरा मार्गदर्शक आहे, जो जीवाला मोक्षाकडे घेऊन जातो। या सत्संग आणि पुस्तक वितरण कार्यक्रमात विदर्भातील हजारो भक्तांनी सहभाग घेतला। या उपक्रमामुळे समाजात आध्यात्मिक जागृती आणि सामाजिक सुधारणांना चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। याचबरोबर नागपूर संभागाच्या वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि अमरावती येथे संपन्न झाला। सर्व सत्संगामध्ये ज्ञानगंगा आणि जिने की राह या पुस्तकांचं वितरण करण्यात आले। या कार्यक्रमात नागपूर संभागचे सर्व सेवादार, भगत व बहिणींनी सहयोग केला। कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहून सत्संगाचा लाभ घेतला। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी निखिलेश सर, मुख्य संपादक। नमस्कार प्रेक्षकांनो, मी कमलेश एसए न्यूज महाराष्ट्रमध्ये आपला सहर्ष स्वागत करीत आहे। मी सध्या उभा आहे नागपूरच्या सीताबर्डी परिसरातील हॉटेल हरदेव समोर शासकीय नॉर्मल स्कूल वसाहत या ठिकाणी आज संत रामपालजी महाराज जी द्वारा एक दिवसीय विशाल सत्संग आयोजित करण्यात आले आहे। आपण बघू शकता माझ्या डाव्या बाजूला विशाल सत्संग असा एक बोर्ड लावला गेलेला आहे। माझ्या आणखी उजव्या बाजूला एक आणखी बॅनर लावलेला आहे, ज्यामध्ये लिहिलेलं आहे संत रामपालजी महाराजींचे उद्देश। आपण बघू शकता इथे लिहिलेलं आहे 20 ला सद्भक्ती देणे, मोक्ष प्राप्त करणे, हुंडामुक्त, मांसाहारमुक्त भारत बनवणे। जाणूया हे सत्संगाचे काय महत्व आहे। आता आपण आलो आहोत पार्किंग झोन मध्ये। इथे येणाऱ्या भक्तांसाठी पार्किंगची सोय केली गेलेली आहे। इथे 2 चाकी आणि 4 चाकी जे वाहने आहेत पार्किंग केल्या गेलेले आहे। इथे खूप सेवादार उभे आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार सर, काय नाव आहे आपला? श्रावण दास। इथे काय सेवा करत आहात तुम्ही? पार्किंग सेवा करते। नमस्कार सर। नमस्कार जी। सर, इथे जे पार्किंग सेवा तुम्ही करत आहात तर हे कशी प्रकारची सेवा आहे? इथे जे लोक येतात सत्संगाला, तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे सत्संग असते रविवारला, महिन्यातून 2दा। तर त्याच्या सत्संगाला जे लोक येतात, म्हणजे जे भगत लोक येतात आणि जगत लोक पण येतात, तर त्यांना त्यांची हे जे पार्किंग आम्ही व्यवस्थित लावल्या गेलेली आहे आणि आम्ही पार्किंग सेवादार आहोत। निशुल्क पार्किंग असते व्यवस्थितपणे। नमस्कार प्रेक्षकांनो, आमच्या सोबतच आणखी एक संत रामपालजी महाराजीचे अनुयायी उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण काही संवाद साधणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार सर, आपलं काय नाव आहे आणि आपण कुठून आला? मी चंद्रशेखर दास, नागपूर, महाराष्ट्रावरून। सर, आजच्या होणाऱ्या सत्संगाचं काय वैशिष्ट्य आहे? आजच्या ह्या सत्संगाचं वैशिष्ट्य म्हणजे संत रामपालजी महाराज गेल्या 25 वर्षापासून सारखा विश्वस्तरीय
ज्ञान प्रचार करत आहे आणि त्यांच्या सत्संगाच्या वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या सत्संगाचा जो आधार आहे तो आधार आहे आपले पवित्र सद्ग्रंथ, जसे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, कुराण शरीफ, बायबल आणि गुरुग्रंथ साहेब, कबीर सागर इति. संत रामपालजी महाराजांच्या या शास्त्रोक्त भक्ती केल्याने एक निर्मळ व्यसनमुक्त समाज निर्मित होत आहे. धन्यवाद सर आपला. धन्यवाद. नमस्कार प्रेक्षकांनो, आमच्या सोबतच एक संत रामपालजी महाराजांची शिष्या उपस्थित आहेत, त्यांच्याशी काही संवाद साधणार आहोत. नमस्कार साहेब. काय नाव आहे आपला? लक्ष्मी दासी. कुठून आलात आपण? मी बेला जिल्हा नागपूर तहसील उमरेड. तर संत रामपालजी महाराजजीचे जे आपण गुरुदीक्षा घेतली आहे त्यानंतर आपल्याला काय लाभ भेटला आहे? मला पुष्कळ लाभ भेटला, कारण की मला खूप त्रास होता. माझे दोन्ही फेफडे खराब झालेले आहे आणि मी नेहमी करता आजारी राहत होती. खूप ऑक्सिजन लागत होता मला, ऑक्सिजन शिवाय मी राहत नाही होती आणि खूप त्रास होता मला. पण त्या कारणानं मग माझी बहीण नामदीक्षा रामपाल महाराज घेतली होती. तिनं सांगितली की आमच्या गुरुजीशी तू नामदान घेऊन घे, ते सारे दुःख दूर होतील. पर असा कारणाने मी मग रामपाल महाराज सद्गुरू रामपाल महाराजशी रामदीक्षा घेतली. तेव्हापासून माझे सगळे दूर झाले. फेफडे तेवढे खराब होते, आता मी सगळे काम करू शकतो, चालू शकतो, बोलू शकतो, कोटी जाऊ. पुष्कळ मला वावरामध्ये आम्ही माल लावला होता, पराठी लावली होती. तर भगतजीनं सांगितले की म्हणे आमच्या शेतामध्ये खूप जानवर येऊ खात होते, तर सगळे जानवर हर वर्षी खात होते. मग भगतजीनं सांगितले की म्हणे तुम्ही म्हणे रामपाल महाराजचे म्हणे फोटो तुम्ही लावा वावरामध्ये, सारे म्हणे तुमचे वावरातले काही खाणार नाही. तर गुरुजीनं इतकी कृपा केली, बाजूच्या शेतामधलं सगळं माल खाऊन घेतले, पण आमच्या शेतामध्ये एक बी जानवर नाही आला. मी सगळं एवढा परमात्माला लाभ दिला. मी किती परमात्माचे किती बी आभारी करू तरी मी कमी किती सांगू तरी कमी. परमात्माने मला इतका लाभ दिला की मी सांगू शकत नाही. एवढे मला जीवन दान दिलं आणि सगळं म्हणून तर बेस्ट की मुक्तीचा मार्ग भेटला मला. आणखी काही नाही पाहिजे, मला जीवनभर गेलं असतं तर गेलं असतं, पण मला एवढा मोठा मार्ग भेटला जे परमात्माने स्वर्ग सतलोक जायचा रस्ता दाखवला. मी परमात्माचा लाख शुक्र करतो, कोटी दंडोटक प्रणाम करतो. परमात्माच्या संबंधित मला हे मार्ग भेटला आणि मी आता चालू शकतो, बोलू शकतो, सगळंच करू शकतो. भगतजी मी खूप खुश आहे, परमात्मा भेटले ते कारणाने. ठीक आहे, धन्यवाद साहेब. नमस्कार सर. नमस्कार सर, आपल्याला वाटतं का की आज समाजात जी बिघडलेली स्थिती आहे ती संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानाने सुधरू शकते? हो, नक्की दुरुस्त होऊ शकतं. कारण कसं आहे, समाजात आज परिस्थिती एवढी भयानक झालेली आहे की प्रत्येक घरी दारुडे, नशा करणारे, पत्ते खेळणारे, व्यसन करणारे आणि भक्तीचा मार्गात तर असं झालेलं आहे का एकंदरीत म्हणजे भक्ती समजायलाच तयार नाही. लोक सर्वीकडे अंधाधुंद अशी परिस्थिती झालेली आहे. लोक शिक्षणात जास्त पैसे करतात आणि लग्न होते तिथंसुद्धा जास्त पैसे खर्च करतात. त्याचप्रमाणे व्यसनाधीन झालेले आहेत. आजकाल तर इथपर्यंत व्यसन झालेलं आहे की स्त्रियासुद्धा, पोरीसुद्धा म्हणजे व्यसन करायला लागलेले आहेत. लहान पोरंसुद्धा म्हणजे ह्या दिशेने म्हणजे फारच म्हणजे जोरात आणि जोमात म्हणजे ह्या वाईट गोष्टीकडे आकर्षित होत आहे. संत रामपालजी महाराज एकमात्र असे ह्या पृथ्वीवर संत आहेत की त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्तीनुसार जर भक्ती केली आणि त्यांच्या शरणी आलेत तर जगाच्या पाठीवर एकही असा व्यक्ती शिल्लक राहू शकणार नाही जो म्हणजे ह्या सर्व व्यसनातून मुक्त होऊ शकेल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.